तर आज आपण इथे मस्त झणझणीत अशी काळ्या चण्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी रात्रभर भिजून घेतलेले 1 वाटी चणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि मीठ टाकून 2-3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. चणे व्यवस्थित शिजलेले आहेत. इथे पॅन मध्ये मी तेल टाकून घेतलेले 1 वाटी कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रकचा तुकडा आणि ओले खोबरे हे व्यवस्थित भाजून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतले. तेल गरम झाले 1 चमचा जिरे, 2-3 तमालपत्र, 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कांदा हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतरला मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि छोले मसाला हे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. तर त्यानंतर जी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची आहे. ती व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये शिजवलेले चणे टाकून घ्यायचे. तर थोडेसे चणे मी बाजूला ठेवून मिक्सरमधून फिरून घेऊन त्याची पेस्ट टाकलेली आहे. तर इथं थोडंसं गरम पाणी करून मी टाकलेलं आहे. चवीपुरते मीठ मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित कोथिंबीर टाकून 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचे. इथे मी तडका देण्यासाठी थोडंसं तेल टाकले. 1 चमचा जिरे, लाल तिखट आणि 2 बेडगी मिरची टाकून याच्यात तडका दिलेला आहे. ते आपली काळ्या चण्याची भाजी तयार. रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.